पहिला आता तुमचा कमरा बसून उजवा पाय पूर्ण दुखतो ना, एवढं इथं दुखतंय, इना दुखल इथं, बरोबर. आता ही जी नस आहे कमरामध्ये तुमची इथं 4थ्या आणि 5व्या मणक्याने गॅप आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी वरची डिक खाली सरकून भरपूर दिवस झाले, कमीत कमी 3 ते 5 वर्ष. आता इथे डिक सरकून भरपूर दिवस झाले, ही नस इथून इथपर्यंत जाते, इथं दुखतंय. उठून बसा सर. ठीक आहे. आता तुमच्या कमरामध्ये स्पायनल कॉर्डमध्ये मणक्यामध्ये L4 मध्ये वरची डिक खाली सरक, डिक सरकून भरपूर दिवस झाले, पण याच्या आधी तुम्हाला वजन उचललं, वाकून काम केलं, जास्त प्रवास झाला की याच्या आधी टिचचा भरायचं कमरामध्ये, म्हणजे चमक भरायची. व्हायचं का नाही व्हायचं? 2-3 महिन्यातून 6 महिन्यातून एकदा. पण ते एखादा मो वगैरे लावलं किंवा गोळी घेतली का ओके होऊन जायचं. पण आता काय झालं, त्याच्यातलं जे कार्टिलेज आहे गादी ती फाटून बरेच बाहेर आली. गादी बाहेर आल्यामुळे ती सायटिका नावाची वेन दबली गेली, म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन पूर्ण कमरापासून उजवा पायाला होत नाही. ती वेन ब्लॉक झाल्यामुळे कमरापासून तुमचा उजवा पाय दुखल, जड पडेल, रग लागेल, कळ लागेल, मुंगे. असं मांडी घातली, गुडघ्या बसले ते कळ लागते, रग लागते किंवा मुंगे. होतं की नाही होत, यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम असं आहे. आता जेव्हा ती जी डिक्स आहे ती वरून खाली आलेली जेव्हा वरती जाईल, बाहेर आलेली कार्ट्रिज मध्ये येईल, तेव्हा ती नस चालू. व्हेरिकोस वेन, आता तुमची जी ट्रीटमेंट केली ही या ट्रीटमेंट काहीच कामाच्या नाही. आणि ही हे सगळं चुकीचं केलंय, कारण की त्याचा प्रॉब्लेमच नाही. याचा LS स्पाईनचा MRI केला, स्पष्ट दिसल MRI मध्ये. आता जेव्हा जी डिस्क पूर्ण प्रॉपर त्याच्या पोझिशनला जाईल, कार्ट्रिज लेवलला गेलं, तेव्हा ते ओके होईल. पण आता जसं एकदा BP डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो, तसा मणक्याचा आजार हा मरेपर्यंत इथून पुढं. म्हणजे मी काही नियम सांगू, ते नियम तुम्ही तोडले हा त्रास तुम्हाला परत ते नियम नीट ऐकून घ्या. इथून पुढे 20 किलोच्या पुढे वाकून वजन नाही उचलू शकत. उचललं का त्याची 3ऱ्या दिवशी परत त्रास होईल. फालतू झोपायचं नाही, त्याच्याने त्रास होईल. 30 डिग्री तुम्ही बसता किंवा झोपा जास्त. 30 डिग्री म्हणजे कसं, खुर्ची बसले, शीट पुढे घेऊन पाय लांब करून बसणार, झोपणार, होतं का नाही. TV बघायला, मोबाईल बघायला, त्याच्याने हा प्रॉब्लेम स्पीडमध्ये होतो, म्हणजे वाढतो. दुसरं फालतू झोपणं, जाड गाडीवर झोपणं, बसणं चालत नाही. मोपेड गाडी जास्त काढून चालत नाही. जर तुमचं स्टँडिंग आहे, कॅमेरा वगैरे शूटिंग चालते, तर वजन वगैरे उचलता जास्त स्टँडिंग आहे, तर कमराचं बेल्ट लावूनच काम करत. 3 महिने त्रास होतोय का नाही होते तर काही गरज नाही. हे तुम्हाला 10 दिवसात सांगेल मी काय करायचं, काय नाही, लावायचं का नाही. याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. जर 3 सेटिंग नंतर नाही फरक पडत तर तुमचा MRI करून बघितलं जातं. 3rd स्टेजच्या आत जर असेल तर तुम्हाला कोणताही रिपोर्ट करायची गरज नाही. 3 दिवसाच्या आत 50% ते 80% रिझल्ट भेटतो. 3rd स्टेजच्या आत असेल. फक्त 3rd स्टेजच्या पुढे तर मग रिकव्हरी रेट कमी असतो, मग त्याला आपल्याला रिपोर्ट करून बघावं लागतं. आणि याच वेन्स ब्लॉक असल्यामुळे ही बाकीचे प्रॉब्लेम द्यायला लागतात. म्हणजे जी वेन्स ज्या पार्टला कनेक्ट असते ते ऑर्गन तिचे डॅमेज होतात, म्हणजे तुमचं व्हेरिकोस वेन्स होईल. काही दिवसांनी हीच वेन्स 20 वर्षाचा ब्लॉक ठेवली तर गुडघा डॅमेज होतो, हिप जॉईंट डॅमेज होतो, आणि ब्लड सर्क्युलेशन 100% होत नाही. असं यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. तुम्ही Google, YouTubeवर सर्च करा सायटिका म्हणजे काय असतं, तुम्हाला सगळं नॉलेज भेटेल. आणि याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. हे सांगितलेले नियम आयुष्यभर लक्षात ठेवायचे. फालतू झोपा, म्हणजे हे सगळं चुकीचं केलंय. प्रॉब्लेम होता तुमचा सायटिका, प्रॉब्लेम नाहीच आहे ना तो ऑलरेडी. असं आहे, मी जे सांगितलेलं जाऊन MRI करायचं, नाही निघालं तर मला भेट. आणि व्हेरिकोस व्हेन्स इथं पेन नाही व्हायला पाहिजे, हे इथं पेन होते. हा, त्याचं फक्त इथून खाली इकडे पेन व्हायला पाहिजे खाली. आता इथं गॅप आहे, इथे डिक सरकली, होतं का नाही पेन असं. ते दाबल्यावर पण नाही दुखायला पाहिजे. इकडे मणक्यात प्रॉब्लेम नाही तर दुखत नाही, दुखतंय इकडेच का दुखतं मग असं. असं जवळ 80% पेशंटचे चुकीचे ट्रीटमेंट चालू. का की नाडी परीक्षण नाही, जे आहे ते वाटणं. मला शंका वाटली की हा प्रॉब्लेम आहे, जा खरडून लिहून द्यायचं, 1000 2000 खर्च करा नाही असं. आता तुम्ही या पायाचं जरी बी एक सोनोग्राफी केली, त्याच्यात कुठं ना कुठं प्रॉब्लेम निघाला, पण त्याचा त्रास नसतो. असं आहे. आता याचे काही सेंटेन्स यांनी सांगायचे आधी मी तुम्हाला सांगितलं.
खुशी झोपा माझ्याकडे जाऊन सर का पुढे सर अशी आहे अशा आहे करा नाही बरोबर खालचं काय सर पाय